ऐकूया आवाज प्रथमेश ठाकूरचा. धन्यवाद. थँक यू सो मच प्रसाद सर. तर माननीय नकुजी गोपीनाथ पाटील यांच्याकडून कॅश प्राइज झालेल्या डायगर संघासाठी सुधाकरसाठी 3 षटकारांसाठी या इनिंगमध्ये जर त्याने 3 षटकार मारले तर त्याच्यासाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. या 4 षटकांमध्ये जर त्याने 3 षटकार ठोकले तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. तर पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, संघांचं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. तसेच आम्हाला यूट्यूबला जॉईन झालेल्या सर्व घरी बसून एन्जॉय करत असलेल्या प्रेक्षकांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. स्वर्गीय धनेश स्मृती चषक 2021 हे पर्व, भव्य दिव्य आयोजन, क्रिकेटचा हा क्रीडांगण आणि त्याच्यातला हा मोठा सोहळा, दैदिप्यमान अशी ही स्पर्धा आणि स्पर्धेत सुरू आहे युद्ध असणारे दुसऱ्या फेरीतला पहिला सामना यजमान टायगर संघ त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतोय सागाव संघ आहे. दोन्ही संघ प्रथम सामना जिंकून द्वितीय फेरीमध्ये प्रवेश केलाय, तिथून मात्र एकमेकांसमोर आल्यात आणि पुन्हा एकदा आता ही रायव्हलरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. ऐतिहासिक क्रीडांगण, ऐतिहासिक स्पर्धा, स्पर्धेचं वर्ष दुसरं. पहिल्या वर्षात आपण पाहिलं एकदिवसीय सामने 8 संघांनी इथे प्रवेश केला होता. त्यानंतरचं हे भव्य दिव्य असं आयोजन, क्रिकेटची क्रीडानगरी आणि क्रीडानगरीमधला हा भव्य दिव्य असा सोहळा. विश यू ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट. पहिला चेंडू पंचांच्या उजव्या बाजूने, बॉलर तयार. ओव्हर पिच होता, लॉफ केलाय, चेंडू हवेमध्ये ऑन साइडला, तिथे मात्र क्षेत्ररक्षक सचिन चेंडू खाली येतील आणि पहिल्याच चेंडूवरती ब्रेक थ्रू लागलेला पहिला धक्का, फलंदाज बाद होतोय तो नितेश. पहिल्या चेंडूवरती धक्का लागला आणि या धक्क्यातून मात्र आता सावरण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावरती प्रेम आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. 7 क्रमांकाची जर्सी परिधान केली महेंद्रसिंग धोनी. आपण पाहतो बेस्ट एव्हर कॅप्टन फॉर इंडिया, भारतीय संघाचं नेतृत्व करणारा अत्यंत चांगला जर कोणी कप्तान असेल, अत्यंत सक्सेसफुल जो कॅप्टन असेल तो महेंद्रसिंग धोनी यांनी त्याचा जर्सीवर जो नंबर असायचा, जो क्रमांक असायचा 7, तोच क्रमांक परिधान करून मैदानावरती मात्र आता तिसऱ्या क्रमांकावरती उतरताना आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकिंग इनवरती प्रेम, स्ट्रायकिंग इनवरती आघाडीला गेले होते तो सुधाकर माळी आहे. सुधाकर माळीने पहिल्या मॅचमध्ये भरपूर चांगली इनिंग साकारली होती आणि ती इनिंग मात्र आता खेळावी लागेल पुन्हा एकदा. सातत्य टिकवणं गरजेचं. ऑन साइडला इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लागला, चेंडू मात्र वेगाने बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. जणू काही क्षेत्ररक्षक आणि चेंडूमध्ये शर्यत लागलेली आहे, पण शर्यत मात्र जिंकली चेंडूने. चेंडू जाईल नॉन स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा पहिला चौकार सुधाकर माळीच्या बॅटमधून. आणि हा दिलासा देणारा चौकार आहे. या 4 धावांनी मात्र धावफलकाचा श्रीगणेशा झालाय. 4 धावा धावफलकावरती. जयनुमान क्रिकेट संघ टायगर आयोजित धनेश स्मृती चषक 2021चा पर्व आणि स्वतः टायगर संघ मात्र इथे सहभागी झालाय. बोलत यार ऑफसाईडच्या बाहेर येऊन खेळलाय, चेंडू हवेमध्ये भरपूर आहे, हृदयाचे ठोके वाढवणारा फटका, जणू काही व्यासपीठाला मानवंदना देणारा हा फटका आहे. चेंडू निघून जाईल, 1 बाउन्स, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, चौकार. असे प्रत्युत्तर, पहिल्या चेंडूवर विकेट मिळाला, त्यानंतर प्रहार केला. आप शेर तो हम सव्वा शेर, टीट फॉर टॅट या प्रकाराचं उत्तर मात्र देत आहेत. धावफलक पुढे 8 या आकड्यावर. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, यावेळेला मिस झाल्यात. गतीने बीट केलंय, वेगाने बीट केलंय.
चांगला कमबॅक. 2 चौकार खाल्लेत. पहिल्या चेंडूवर विकेट जरूर मिळाला, त्यानंतर 2 चौकार आलेत आणि त्यानंतर कमबॅक पाहण्याजोगा होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा आतल्या दिशेने वळण घेत होता. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होईल अमर. ओव्हर पिच फुल लोअर फुल टॉस होता ऑफ साईडला. तिथे मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात होते. इथे डायरेक्ट तिची संधी नक्कीच होती, पण मात्र फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये सेफली आलेले आहेत, त्यामुळे एकदा इथून अंकित होईल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. 9 ऑन स्कोर कार्ड. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रेम तिसऱ्या क्रमांकावरती नक्कीच आले होते आणि आता मात्र मोठी इनिंग साकारावी लागेल. मोठं धावफलक उभं करायचं, धावांचा डोंगर जर साकारायचा आहे तर प्रेमला मात्र आता इथून धडाकेबाज फलंदाजी करावी लागेल. बोलत यार अमर. रिव्हर्स स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न लगातो. आबाद वरना बरबाद. यावेळेला फटका कनेक्टर जरूर केलाय आणि चेंडू मात्र थांबणार नाहीये. नॉन स्टॉप 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रो आलेला हा चौकार प्रेमच्या बॅटमधून. आमचे माननीय अतिथी सागरजी पाटील त्यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आम्ही स्वागत करतोय. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. पहिल्या षटकाचा वादवी खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटका अखेरीस धावफलकावरती 13 धावा आपल्याला पाहायला मिळतात एका गटाच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकांचा सामना आहे. पॉवर प्लेवरील बंधनं मात्र आता नाहीशी झालेली आहेत आणि विखुरलेल्या क्षेत्ररक्षणामध्ये गोलंदाजी करण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळणार आहे वेदांत पाटील. क्रिकेटचा खेळ आहे. अप्स अँड डाऊन्स तुम्हाला भरपूर पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवर विकेट आला, त्यानंतर प्रहार झाला, त्यानंतर पुन्हा कमबॅक केला. हीच मजा आहे, हीच क्रिकेटची मजा आहे आणि ती मात्र आता मजा मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, एकमेकांसमोर झुंज देत आहेत, होम ग्राउंडवर खेळत आहेत. त्याचा ॲडव्हान्टेज प्लस पॉईंट नक्कीच असेल यजमान टायगर संघाला. ऑफसाईडच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग शॉट. चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज चेंडूखाली येण्याचा प्रयत्न करतील आणि लागलेला हा दुसरा धक्का. सुधाकर माळी बॅक टू दी डगआउट. जे नवीन फलंदाज मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय गणेश गणेश खुटारकर आणि त्याचं कारण आहे आपण पाहिलं सुधाकरची विकेट. ज्याच्याकडून आशा होती, अपेक्षा होती, ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आले होते, तो सुधाकर मात्र आता तंबूच्या दिशेने परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग इनवरती प्रेमवर मात्र आता जबाबदारी असणार आहे. संघनायकाची भूमिका जरूर बजावतोय. नवीन चेहऱ्यात युवा टॅलेंटला मात्र प्रोत्साहन देण्याचे काम आहे आणि त्या संधीचं मात्र सोनं केलंय. प्रेमच्या बॅटमधून आलेला डीप फाईन लेग क्लिअर करून चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. आणि बर्थडे बॉय प्रेम वाढदिवस सुद्धा आहे या स्पर्धेच्या माध्यमातून, त्याला सुद्धा लाख लाख शुभेच्छा आहेत. आणि वाढदिवसाला स्वतःला गिफ्ट जर द्यायचं असेल प्रेम, तर मात्र आता संघाला विजय मिळवून द्यावा लागेल, एका चांगल्या धावसंख्येपर्यंत न्यावं लागेल आणि ती जबाबदारी खांद्यावर घेऊन मात्र आता रिव्हर्स शस्त्र बाहेर काढलंय. दुधारी तलवार, लगातो आवाज, वरना बरबाद. पण या वेळेला 4 धावा देऊन जाईल फलंदाज. प्रेमच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत चौकार. आणि प्रेमच्या बॅटमधून चौकारांची हॅट्रिक आली आहे. 3 चौकार आल्यात. तर माननीय डॉक्टर संदीपजी जोशी यांच्याकडून कॅश प्राइज आलेले आहे. तर प्रेमने एका षटकामध्ये दोन षटकार जर ठोकले तर कॅश प्राइज असणार आहे 2000 रुपयांचं. बोलत यार बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा रिव्हर्स शस्त्र बाहेर काढलं होतं. यावेळेला डॉट बॉल मिस टाइम झालाय.
बोलत यार बॉलिंग ट्रॅकवरती ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, दिशा पाहिली मात्र पंचांचा इशारा येतो. इट्स सॉलिड डिलिव्हरी, इट्स डॉट बॉल. ओव्हर पिच होता, लॉफ करण्याचा प्रयत्न, खोदून काढण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट थर्डमॅनला स्वतः यष्टीरक्षक चेंडू खाली आल्यात आणि मिळेल ती फक्त एक सिंगल. एका सिंगलने स्ट्राईक रोटेट होईल, धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 22 ऑन स्कोर कार्ड, 22 धावा. 2 षटकांच्या अखेरीस 11.00च्या सरासरीनं 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 आणि तिसऱ्या षटकामध्ये पुरुषोत्तम म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवरती. अष्टपैलू खेळाडू, सातत्याने मी पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा सांगितलं, रबर बॉल हंगाम सागाव संघाकडून जर कोणी गाजवला असेल तर राहुल असेल, पुरुषोत्तम असेल, यांच्या माध्यमातून सातत्याने धावा बनत राहिल्या होत्या आणि बॉलिंगसुद्धा भरपूर चांगली आहे आणि ती मात्र आता चांगली गोलंदाजी मैदानाच्या आत पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करावा लागेल. यजमान संघ आहे समोर, टायगर संघ आहे, बलाढ्य संघ आहे, नवीन खेळाडू पाहायला मिळत आहेत कारण सिनियर प्लेयर्स रेस्ट घेत आहेत आणि त्यांना संधी दिली नवीन खेळाडूंना. तर या दरम्यान माननीय दिनेशजी पाटील यांचं सुद्धा इथे शुभागमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. बोलत यार पुरुषोत्तम बॉलिंग ट्रॅकवरती पहिला चेंडू, षटक क्रमांक 3. स्ट्रायकिंग एंडवरती प्रेम, ऑफस्टिकच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता बघा, मिस टाइम झाले, जाऊन चेंडू शरीरावर आदळलाय. पंचांचा इशारा येतो, लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव आणि एका धावेने मात्र धावफलक पुढे सरकेल. स्कोर मूव्स ऑन 23, 23 धावा. मोठ्या फटक्यांची मात्र आता नितांत गरज आहे कारण 11च्या सरासरीनं 22 धावा 2 षटका अखेरीस लागल्या होत्या. त्यानंतर एक सिंगल आली, धावफलक पुढे सरकले 23 वरती. आता मात्र मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि स्ट्रायकिंग इन वरती गणेश खुटारकर आहेत, यांच्यामध्ये सुद्धा भरपूर क्षमता आहे. सातत्याने सराव करत असताना सुद्धा चांगली फलंदाजी असते, सातत्याने सराव आहे या फलंदाजाचा आणि आता मात्र स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आहे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, लोअर फुल टॉस स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला डायव्हर्ट केलंय, तिथे मात्र दुसऱ्या धावेचा धाडस मानस असेल का? कलेक्ट केलंय चेंडूला, बॅकअप मात्र खराब आहे, फेकी सुद्धा खराब मिळते पण नुकसान मात्र कोणत्याही प्रकारचं होत नाहीये. धावफलक पुढे सरकत आहे. स्कोर मूव्स ऑन 24, 24 धावा धावफलकावरती लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. बोलत यार बॉलिंग ट्रॅकवरती पुरुषोत्तम, स्ट्रायकिंग इन वरती प्रेम आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची जबाबदारी कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंटचा रोल मात्र आता प्ले करावा लागेल. ऑन साइडला कलात्मक रचनात्मक फटका मात्र सजवलाय, मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्टिव्ह स्ट्रोक. चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रेमच्या बॅट मधून आलेला आणखीन एक धमाका चौकार. मागच्या सामन्याचा सामनावीर सुशांत 35 धावा ज्याच्या बॅटमधून आला आणि गोलंदाजी करताना एक विकेट सुद्धा प्राप्त केली होती. तर सुशांत मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्याचं राहून गेलं होतं मागच्या मॅचमध्ये, तर आम्ही अनाऊन्स केलं होतं. सुशांत आले नव्हते कॉमेंट्री बॉक्समध्ये, तर सो प्लीज सुशांत यायचं आणि कलेक्ट करायची आपली मॅन ऑफ द मॅचची एक आकर्षक ट्रॉफी. पुरुषोत्तमच्या विरोधात मात्र आता प्रहार झालाय आणि आता कमबॅक करणं गरजेचं आहे. सागाव संघाला कमबॅक करणं गरजेचं आहे. पुरुषोत्तमला क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन, डीप लॉंग ऑफचा खेळाडू आता मात्र मिड ऑफला आलाय. स्टेप आउट करून त्याच दिशेने इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या जवळ, पण तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. बॅकअप मात्र तिथे मिळत नाहीये. बघता बघता 3 धावा कंप्लीट केल्यात. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजामध्ये मात्र कोऑर्डिनेशन भरपूर चांगलं आहे. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा पाहिलं चांगलं कोऑर्डिनेशन होतं आणि सातत्याने स्कोर कार्ड चालू ठेवण्याचं काम त्यांनी केलं होतं आणि आता सुद्धा तेच चित्र घडतंय. बड्डे बॉय प्रेम मात्र आज लहरीत आहे, चांगली फलंदाजी करतोय आणि बड्डेच्या अनुषंगाने आज खुश सुद्धा आहे
आणि त्याच लहरीत बेधुंद अशी धडाकेबाज फलंदाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. वैयक्तिक 20 धावा आलेल्या आहेत, 1 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने. व्हेरी गुड बॅटिंग, कीप ग्रोईंग, कीप शायनिंग. वाढदिवसाच्या पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा. स्ट्रायकिंग इन वरती गणेश खुटारकर आपल्याला पाहायला मिळतात. पुरुषोत्तमच्या विरोधात काय करणार हा प्रश्न आहे. ऑप्स्टिकच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न, मिस्टॅमिक शॉट, चेंडू हवेमध्ये, इनफिल्ड मध्ये स्वतः गोलंदाज चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करत होते, पण आणखीन एक झेल सुटलाय. खराब क्षेत्ररक्षण, स्वतःवर नाराज, स्वतःवर निराश, जणू काही फलंदाजाला दीर्घायुष्य हो असा शुभ आशीर्वाद गोलंदाजाने दिला. कारण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच घेणं थोडंसं कठीण असतं. हा झेल मात्र नक्कीच तिथे शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक जे उपस्थित होते त्यांनी जर 2 स्टेप पुढे येऊन हा झेल स्वीकारला असता तर मात्र नक्कीच झाला असता, चान्स बनला असता, संधी बनली असती. पण इथे मात्र झेल ड्रॉप झालाय. जीवनदान मिळालंय गणेशला, त्याचा मात्र फायदा करून घ्यावा लागेल. प्रेम स्ट्रायकिंग इन वरती स्टेप आउट करून चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे, जज होईल का? हो नक्कीच होईल. बर्थडे बॉय प्रेम बॅक टू द डग आउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आत मंदार पाटील आपल्याला पाहायला मिळतात. मंदार पाटील सातत्याने रेग्युलर क्रिकेटच्या माध्यमातून भरपूर चांगलं प्रदर्शन त्यांचं सुद्धा असतं. ताकद सुद्धा भरपूर आहे, पण ताकदीचा वापर मात्र आता मैदानाच्या आत करावा लागेल मंदारला. स्ट्रायकिंग इन वरती मंदार पाटील आहेत, नॉन स्ट्रायकिंग इन वरती गणेश खुटारकर आहेत. आणि दोन्ही फलंदाजांच्या खांद्यावर मात्र आता संघाची जबाबदारी आहे. कारण पाहिलं तर सुशांत यायचंय मॅन ऑफ द मॅच. तर माननीय संदीपजी जोशी यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक. सुशांत 35 धावा, 1 गडी बाद केला होता. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 4 स्लॉग ओव्हर आहे, हाणामारीचं षटक आहे, शेवटचं षटक आहे. आणि संघनायकाने जबाबदारी दिली आहे युवराज पाटीलच्या हातामध्ये. (32 ऑन स्कोर कार्ड). 32 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सरासरी पाहिली, रन रेट पाहिला, प्रति षटकामागे 10.66च्या सरासरीने धावा कुठल्या आहेत. आणि आता मात्र मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. सातत्याने मोठे फटके येणं गरजेचं आहे. मंदारमध्ये ताकद आहे, मंदार पाटीलमध्ये शैली आहे. ती शैली मात्र आज दाखवायची, स्वतःला सिद्ध मात्र आज करायचं. अस्मिता मात्र गावाची जपायची, कारण होम ग्राउंडवर खेळताय, तुम्हाला ऍडव्हान्टेज जरूर आहे या गोष्टीचा. हो स्लोवर वन होता, कट केलाय. डिपिश कव्हरला मात्र चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय, थांबणार नाहीये. नॉन स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर मंदार पाटीलच्या बॅटमधून आलेला हा पहिला ब्लास्ट चौकार. मंदार पाटीलच्या बॅटमधून पुन्हा एकदा ऑन साईडला भिरकावण्याचा प्रयत्न होता. अर्ली बॅटस्विंग, भरपूर लवकर फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बघा चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा थांबून आला. मंदार पाटीलने मात्र पिक केलं नाही आणि त्यामुळे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट रनअप मध्ये बॉलर पुन्हा एकदा सज्ज. फुल टॉस लॉफ केलाय, गॅप शॉट एक्झिक्युशन करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये खेळाडू आहेत, मिळेल ती फक्त सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? मंदारला मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवायची आणि त्यामुळे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावा लागेल गणेश कुटारकरला आणि सांघिक यश मिळतंय सागाव संघाला. ते स्वतःचं नाव जर मात्र आता या क्रिकेटच्या माध्यमातून बनवायचं असेल प्रेक्षकांच्या मध्ये तर मात्र मोठे फटके करणं गरजेचं आहे. हौसलों से मिलती है सफलता का मुकाम, आसान नहीं इस दुनिया में कमाना नाम. नाव कमवायचं असेल, प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायचं असेल तर मात्र सातत्याने चांगली खेळणं गरजेचं आहे. आणि इथे मात्र लॉंग ऑफ दरम्यान चेंडूला पाठवलंय, तिथे मिळते मात्र 2 धावा. 2 धावांनी धावफलक पुढे सरकेल टायगर संघाचं आणि येऊन पोहोचतं 39 या आकड्यावरती. 39 ऑन स्कोर कार्ड. शेवटचं षटक आहे, स्लॉग ओव्हर आहे, हाणामारीचं षटक आहे, मोठ्या फटक्यांची गरज आहे मंदार पाटील. यो लवकर बॅटस्विंग केलाय पुन्हा एकदा. येस इट इज वाईट.
अवांतर धाव. एक एक धाव मात्र आता टायगर संघासाठी भरपूर महत्वाची आहे. धावा कशा येतात हे महत्वाचं नाहीये, पण धावा आता येणं महत्वाचं आहे. बोलत यार. पुन्हा एकदा ऑन साईडला भिरकावला. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे मात्र संधी झाली होती झेलबादच्या स्वरूपात. मंदार पाटीलची विकेट नक्कीच इथे धोक्यात होती, पण झेलच्या स्वरूपात नाही तर धावचीच्या स्वरूपात इथे बाद झाल्यात. सांघिक यश मिळतं सागाव संघाला आणि धक्का लागतोय टायगर संघाला. मंदार पाटील बॅक टू द डगआउट. आत मनोज आपल्याला पाहायला मिळतात 29 नंबरची जर्सी परिधान करून. धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात 41 धावा. या षटकाचा विचार केला तर दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. येस 41 धावा धावफलकावरती, दोन चेंडू अजूनही शिल्लक. गुणलेखक सांगतात टॅली करून. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर रनआउट झालेत, त्यानंतर वाईट आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा रनआउट झालेत. येस एक चेंडू शिल्लक आहे. येस गुणलेखाकडून थोडीशी मिस्टेक झाली. एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू आणि इथे मात्र प्रहार करणं गरजेचं आहे. मोठा फटका संजीवनीचं काम करेल. स्टेपआउट करून ऑफ साईडला खेळलेले आहेत. मिड ऑफला क्लिअर करून चेंडू मात्र थोडासा बाहेर जातोय. 38 सर्कलच्या दुसऱ्या धावेचं धाडस, मानस, प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. आणि मात्र पहिल्या सत्राची समाप्ती झाली. पहिल्या सत्रा अखेरीस, पहिल्या 4 षटका अखेरीस धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 43 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आणि येणाऱ्या 4 षटकांमध्ये 11.00चा आस्किंग रन रेट असणारे 44 धावांची गरज आहे. मी नुकताच थांबतोय, तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. धनेश स्मृतिशक 20-21चं पर्व कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया परिवर्तन आणि ऐकूया रायगडचा एक बुलंद आवाज महेंद्रजी पाटील सरांना. थँक्यू. तर या दरम्यान टॉससाठी यायचंय. सुशांत यायचंय मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया परिवर्तन, ऐकूया आमचे गुरुवर्य आणि आमचे साथी समालोचक मच्छिंद्रजी पाटील सरांना. थँक्यू. सन्माननीय डॉक्टर जोशी, संदीप जोशी साहेबांच्या शुभ हस्ते मी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतो. सुशांतला मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त फलंदाजी 35 धावा त्यानं ठोकल्या होत्या आणि गोलंदाजीमध्ये 1 विकेटही प्राप्त केला होता. ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवला होता त्यानं या मैदानावरती आणि तोच ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. संध्याकाळचे 4 वाजता ब्युटिफुल इनिंग. अ व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू प्रेझेंटेड. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर फॉर द क्रिकेट यू आर वॉचिंग. धनेश स्मृती ट्रॉफी 2021. वेलकम ऑल ऑफ यू. आपण पाहतो ही स्पर्धा आणि दुसऱ्या सत्रामध्ये खेळ सुरू होत असताना दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आपण पाहतो टायगर वर्सेस सागाव. या 2 संघांमध्ये टायगर संघाला प्रथम फलंदाजी करावी लागली. नाणेफेकी हरल्यानंतर 43 धावा कुठल्यात आणि 44 धावांची गरज असणार ती सागाव संघाला. अप्रतिम स्पर्धा. मागच्या वर्षी स्पर्धा 1 डे एका दिवसासाठी खेळवण्यात आली होती. गडी बाद झालेत आमचे स्कोरर आम्हाला सांगतील. 43 धावा झाल्यात धावफलकावरती. 5 गडी बाद 43, 5 बाद 43, 44 धावांची गरज सागाव संघाला. त्या सागाव संघाने मागच्या सामन्यामध्ये 69 धावा चेस केल्या होत्या. तो सागाव संघ आता टायगर संघाने मागच्या सामन्यामध्ये बाळेगाव संघाला मी म्हणेन डिपेंड केलं होतं 57 या धावसंख्येवरती. मगाशी देखील टायगर संघाने प्रथम फलंदाजी केली होती. 56 धावा कुठल्या होत्या 5 षटकांमध्ये सकाळच्या सत्रामध्ये. आता मध्ये सायंकाळचं सत्र आहे. 43 धावा कुठल्या, सामना 4 षटकांचा आहे आणि 44 धावांची गरज ती सागाव संघाला. बघायचे सागाव संघाला थांबू शकतील का, हे देखील तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवा आपण, कर 4 वाजून 1 मिनिट झालाय. अजून आम्हाला 2 सामने कव्हर करायचे आहेत. तर सुपर 4 मध्ये संघ कोणता आज जाईल याचे उत्तर तुम्हाला आजच दिलं जाईल याची नोंद घ्या आपण. त्यामुळे सर्व संघांना काय विनंती की आपण सामन्याला लगेच सुरुवात करूया आणि आम्हाला वेळेबाबतीत आपण सहकार्य करा.
टॉससाठी कौसा आणि उत्तर शिव. मी विनंती करेन दोन्ही संघनायकांना, निलेश भोईर कौसा संघाचे संघनायक आणि उत्तर शिव संघाचे पवार मनोज पवार यांना विनंती करेन की आपण लगेच टॉससाठी या. डॉक्टर संदीपजी जोशी यांना मला मालिकावीरसाठी टीव्ही प्रदान केलेले आहे. बेस्ट बॅट्समन, बेस्ट गोलंदाज आणि बेस्ट फिल्डर आम्हाला कूलर प्राप्त झालंय निलेश जोशी यांच्याकडनं. दिनेश जनार्दन पाटील यांच्या माध्यमातून थँक्यू सो मच. थँक्स अलॉट. थँक्स फॉर great support for this big event, and we hope we will get your cooperation from your side next year also. So thank you so much. Now back to cricket. 44 धावांची गरज बघायचंय. प्रेम मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी केली होती. तोच आज संघनायक. खरं आपण पाहतोय प्रसाद डायगर संघाचा संघनायक शिवाजी पाटील बरीच वर्ष, आणि आज आपण प्रेमला पाहतोय त्याचा वाढदिवस देखील आहे. आणि मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली संघनायकाची भूमिका निभावली होती त्यानं, आणि आता त्यांच्या समोर असणारे मात्र अत्यंत घातक संघ, ज्या संघाने मागच्या सामन्यामध्ये 69 धावा सहज चेस केल्या होत्या, तो संघ आपण पाहतोय सागाव संघ. स्टार्ट फलंदाज सचिन मात्र चिन्मय पाटील अशी सलामीची जोडी मैदानावरती. प्रेम गोलंदाज सज्ज होतोय. 4 षटकांचा सामना, गरज आहे ती 44 धावांची. क्विक डिलिव्हरी, पहिला चेंडू ऑन साईडला करण्याच्या नादामध्ये सचिन बीट होतोय, तो ड्रिल करून दाखवते की हा चेंडू एक्झिक्यूट करायचा होता त्याला मिड विकेटच्या डोक्यावर एक्झॅक्टली, मात्र नाही जमलं. फुटवर थोडंसं कमी होतं आणि फलंदाजा मात्र बीट केले प्रेमने. वेलकम टू ग्राउंड, वेलकम टू जय स्मृती ट्रॉफी 2021. स्वागत करत असताना सचिनचं दिमागदार पद्धतीने धनेश स्मृती चषकामध्ये तुमचं स्वागत आहे. व्हॉट अ शॉट, मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. ओ व्हॉट अ कॅच. अप्रतिम झेल टिपत असताना उंचीचा खूप फायदा घेतलाय निशान, आणि 5 नंबरची जर्सी परिधान केलेला निशान मात्र खूप चांगला बॉडीला स्ट्रेच करतोय, उंचीचा फायदा घेतोय आणि खूप मोठा गडी बाद झालाय तो. मात्र सचिन मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. लाडाचं मी म्हणेन खरोखरच या आपण वळूया टॉसकडं. सन्माननीय दिनेशजी पाटील यांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. पुढचा सामना कौसा वर्सेस उत्तर शिव, मनोज पवार वर्सेस आपण पाहणार होती फाईट निलेश भोईर यांच्यामध्ये. दोन्ही संघांचा उच्चांक आहे स्पर्धेमध्ये. कौसा संघाचा 82 धावांचा उच्चांक, तर उत्तर शिव संघाचा आपण मागच्या सामन्यामध्ये 90 धावांचा उच्चांक पाहिलाय. असे दोन्ही नामांकित संघ आपल्याला एकमेकांसमोर पाहायला मिळतील. नवीन फलंदाज राहुल येत असताना, राहुल जाधव, ग्रेट क्रिकेटर ऑफ द टेनिस वर्ल्ड, नो डाऊट. ही हॅज अ लॉट ऑफ एक्सपिरियन्स. बघायचं आज कसं युटिलाइज करेल स्वतःला, कारण सचिन बाद झाल्यानंतर फार मोठी जबाबदारी प्रसाद त्याच्या खांद्यावरती. बोलायचं प्रेमचं मी कौतुक करेन, मागच्या 2 चेंडूमध्ये खूप चांगला एंटरटेनमेंट केलं मैदानावरती. शॉर्ट पिच चेंडू बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करत असताना सुद्धा फार वेगानं पॉईंटला येत असताना मनोज येतो. मनोज ज्या वेगाने चेंडूवरती आला त्या वेगाने चेंडूला कलेक्ट नाही केलं त्यानं, आणि ज्या वेगाने चेंडूवरती आला त्या वेगाने थ्रो नाही केला. त्याला माहिती एकदा पूर्ण झालेली आहे, त्यामुळे कोणती रिस्क घेता कामा नाही आहे हा विचार मनाशी होता. आणि तब्बल 3 चेंडूनंतर 1 धावेचा मात्र तुम्हाला धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. द टीम इज ऑफ द मार्क नाव. 3 चेंडूंची प्रतीक्षा करावी लागली. 44 धावांची गरज असताना स्ट्रायकला फलंदाज डावखुरा येतो तो चिन्मय पाटील. इज अ टेरिफिक प्लेअर ऑफ द टेनिस वर्ल्ड, नो डाऊट. ग्लोव्ज घालून फलंदाजी करत असताना प्रसाद आपण चित्र सातत्याने पाहत असतोय, कारण क्लायमेटचं मी सांगू शकत नाही. कधी सकाळी असं वाटतं की आपण स्वेटर घेऊन यावं, दुपारी असं वाटतं की रेनकोट घेऊन यावं, पाऊस कधी पडू शकतोय. हे चित्र आपण सातत्याने पाहत असतोय. ओ व्हॉट अ शॉट, अमॅझिंग टायमिंग. 200 चेंडूच्या मागे चेंडू आवाजाला डिप पॉईंटला कव्हर करेपर्यंत चेंडू निघून जातोय तो, मात्र सीमा पलीकडे चौकार. अप्रतिम टायमिंग. दॅट्स अ 4 रन्स. दाखवत असताना फार कमी फलंदाज असतात स्क्वेअर ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात, आणि जे फलंदाज अशा प्रकारे फटके खेळतात ना, त्यांचा स्टान्स, त्यांचा क्लास, त्यांचा दर्जा सांगण्याची गरज नाही आहे. खूप चांगला फटका सजत असताना चौकार दाखवतोय आणि 5 धावा धापलकावरती. राऊंड विकेट. प्रेमचा चेंडू, फलंदाज बघा डायलेमामध्ये होता. क्विक सिंगल करण्याचा प्रयत्न. इट कुड बी व्हेरी रिस्की. खूप रिस्की धाव घेतली पूर्ण करत असताना, रिस्की सिंगल कंप्लीट केले. गुड बॅटिंग परफॉर्मन्स आफ्टर हिटिंग द 4 रन्स. क्विक सिंगल. स्मार्ट क्रिकेट.
आणि 6 धाबा धापलकावरती. मागच्या 2 चेंडूमध्ये या फलंदाजानं 5 धाबा टोकल्यात आणि 5च्या 5 धाबा ऑन साईडला तुम्हाला पाहायला मिळाल्यात. इज अ किंग ऑफ द ऑन साईड, नो डाऊट. स्ट्राईकला फलंदाज सज्ज होतोय तो मात्र राहुल जाधव. राहुलने संघाची सुरुवात केली एका धावसंख्येनं, स्वतःची देखील सुरुवात केली. तोच राहुल 2 चेंडूनंतर तिसऱ्या चेंडूत संघाला ऑफ द मार्क नेऊन ठेवलं होतं. तो राहुल मात्र स्ट्रायकरला ओव्हर द विकेट. प्रेमचा चेंडू खूप लवकर चेंडूला कन्वर्ट केला इनसाइड एज. चेंडू मागे निघून गुड फिल्डिंग, व्हॉट ऑफ फिल्डिंग. क्षेत्ररक्षण बघू शकाल आपण. सुधाकर होता तिथे, सुधाकर एंटरटेनमेंट केले. मगाशी तो झेल टिपला निशान, त्याने देखील एंटरटेनमेंट केलं. खूप चांगलं क्षेत्ररक्षणाचा दर्जा दाखवत असताना या षटकामध्ये एका चौकाराचा अपवाद वगळता खूप चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. एकही नो नाहीये, एकही वाईड नाहीये, एकही अवांतर धावसंख्या नाहीये. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, लॉस ऑफ 1 विकेट, 6 for 1. दिनेश पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाते, ज्याने आम्हाला या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर अँड बेस्ट फिल्डर, बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर कूलर आम्हाला त्यानं दिले. त्याबद्दल त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्स अलॉट दिनेश शेट. असंच प्रेम कायम राहू द्या या स्पर्धेवरती, आयोजकांवरती. येस. Kausa on the toss, selected field first. Now back to cricket. End of the first over. 6 for 1. 6 धावा धापलकावरती. एक चौकार देखील आपण पाहिला तरी देखील धावसंख्या आपण 6 पाहायला मिळते. याचा अर्थ प्रेमनं खूप चांगली गोलंदाजी केली, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी झाली आणि फक्त 6 धावा मैदानावरती. 44 धावांची गरज आहे प्रसाद हा सामना जिंकण्यासाठी आणि मागच्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी जिंकण्यासाठी अजूनही गरज होती 38 धावांची आणि आता मात्र आस्किंग रन रेट असणारे 12.66 धावा. ज्या सागाव संघानं मागच्या सामन्यामध्ये 69 धावा चेस केल्यात तो संघ आम्हाला पाहायचा आहे. प्रेक्षकांना खूप उत्कंठा शिगेला पोहोचते आणि ज्या डायगर संघानं मागच्या सामन्यामध्ये 56 धावा मी म्हणेन डिफेन्स केल्या होत्या त्या संघाला देखील आम्हाला पाहायचं आहे मैदानावरती. असे 2 नामांकित संघ एक एक सामना जिंकल्यानंतर आत्मविश्वास उंचावताना कॉन्फिडन्स लेवल खूप वरती पाहायला मिळते. वाऱ्याचा वेग तुम्हाला पाहायला मिळतोय. असं वाटतं की पाऊस कधी पडेल प्रसाद. ॲटमॉस्फिअर फार वेगळं तुम्हाला पाहायला मिळतं. वेट अँड वॉच क्रिकेट. पहिल्यांदा फलंदाज ऑफ साईडला खेळायचं होतं, नंतर मात्र ऑन साईडला खेळण्याच्या नादामध्ये बघा ड्रिल करतोय. हा चेंडूला एक्झिक्यूट करायचा होता स्क्वेअर ऑफ द विकेटमध्ये, मात्र नाही जमलं. आणि ज्या पद्धतीने प्रेमनं सुरुवात केली होती, पहिला चेंडू निर्धाव फेकला होता, तशी सुरुवात करतोय निशांत. त्याच्या पावलावरती पाऊल टाकून अनुकरण करतोय. तो देखील यावेळी मात्र डॉट चेंडू सुरुवात करतोय. गुड बॉलिंग. मागच्या 7 चेंडूमध्ये फक्त 6 धावा झाल्यात, त्यामुळे 38 धावांची गरज आहे. गोलंदाज निशांत येतोय गोणीच्या माध्यमावरती. क्विक डिलिव्हरी मात्र इट इज वाईट. गुड डिसिजन फ्रॉम अंपायर. एव्हरी डिलिव्हरी आउटसाइड टू ऑप्शन इट इज वाईट. कारण पहिल्या चेंडूची लेंथ आपण पाहिली तर पहिला चेंडू गुडलँड स्पॉटवरनं खाली ठेवण्यात आला होता. दुसरा चेंडू मात्र आउटसाइड टू ऑप्शन डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न. भेदकता त्याच्यामध्ये निश्चित आहे, मात्र व्हेरिएशन ठेवण्याचा प्रयत्न करतोय. कुठेतरी लाईन चुकतोय आणि पंचा इशारा करते इट इज वाईट. पहिली अवांतर धावसंख्या पाहायला मिळते आणि स्कोरबोर्डवरती 7 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. फुल टॉस. खूप लवकर चेंडू अटेम्प्ट करत असताना गॅप शॉटचं सिलेक्शन. चेंडू मात्र फ्लाइंग रायझिंग होत असताना आणि 2 धाबा धापलकावरती मिड ऑनमध्ये फार वेगाने क्षेत्ररक्षण दाखवत असताना मंदार तिथे पोहोचला होता. मंदारनं मागच्या सामन्यामध्ये देखील आपला दर्जा दाखवला होता फिल्डिंगमध्ये. नेहमी त्याच्याकडे चेंडू येत असतो तेव्हा फोकसमध्ये येत असतो आणि 2 धाबा धापलकावरती स्ट्रायकरचा फलंदाज चिन्मय पाटील अत्यंत घातक फलंदाज. चौकारानं सुरुवात केली होती आपल्या इनिंगची, तोच हा फलंदाज. डावकरा फलंदाज, डावकरा गोलंदाज. फुल टॉस चेंडू आणि यावेळी मात्र ट्रिमेंडस पॉवर. फुल टॉस स्टँड ऑन द बॅट्स अँड ब्लास्ट बॅट्समॅन क्लब अवे ओव्हर द टॉप इट इनटू द लॉंग लेग. दॅट्स अ 6. खान यांचा आपण चित्रपट पाहिला असेल तो हॅलो ब्रदर. आणि प्रसाद तेच अरबाज खान तुम्हाला 11 तारखेला मुंबईमध्ये पाहायला मिळतील. मुंब्रा प्रीमियर लीगला सुरुवात होते. 14 तारखेला खाडी चषकाला सुरुवात होते. जबरदस्त स्पर्धा रंगणार खाडीच्या मैदानात. दिनेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून त्याचे रतनबुवा प्रेझेंट स्पर्धा तुम्हाला नॅशनल ब्लास्टर देखील पाहायला मिळणार. त्याच मैदानावरती तब्बल 40 लाखापेक्षा जास्त पारितोषिक. खाडी चषकाला सुरुवात होते येणाऱ्या 14 डिसेंबरला. खूप स्पर्धा अजूनही प्रलंबित आहेत. अपकमिंग टुर्नामेंट नारिवली गावामध्ये देखील स्पर्धा सुरू आहे. काल त्या स्पर्धेला सुरुवात झाली. त्यानंतर जुनी डोमेच्या माध्यमातून देखील श्रद्धांजली चषक काही दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. याच मैदानात तुम्हाला नाईट स्पर्धा डायगर गावाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. क्विक डिलिव्हरी, लावली डिलिव्हरी. मात्र दिशा पुन्हा एकदा चुकतोय गोलंदाज निशान. पुन्हा एकदा दिशा भरकटत असताना, कारण फलंदाज अत्यंत घातक आहे. खूप चांगली फलंदाजी करत असतात चिन्मय आणि चिन्मय समोर त्याचं आव्हान आहे धावफलकावरती. धावा येतात त्या 16 धावा.
पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा होत्या. त्यानंतर गोलंदाजीमध्ये सुरुवात चांगली झाली, मात्र नंतर ते सातत्य टिकू शकला नाहीये, कन्सिस्टन्सी ठेवू शकला नाहीये. क्विक डिलिव्हरी खूप चांगला एक्झिक्युटिव्ह, चेंडू ट्रॅव्हल झालाय तो डीप कव्हर रिजनला. शतक जज करत असताना बॅकफुटला जाऊन स्वतःचं संतुलन ठेवत असतोय. कंट्रोल शतक तुम्हाला पाहायला मिळते. थ्रो मात्र थोडासा वाईट होतोय, विकेट किपर गॅदर करू शकला नाहीये आणि 1 धाव अंकित करत असताना बऱ्याच काळानंतर मात्र स्ट्राईकला आमंत्रित केले जाते ते फलंदाज राहुल जाधवला. राहुलने 2 चेंडूचा सामना केला, सिंगलला आपल्या इनिंगची सुरुवात केली होती राहुलनं. नंतर मात्र डॉट झाले, तिसऱ्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय. धावसंख्येवरती धावफलकावरती पाहायला मिळते ती 17 धावा. 44 धावांची गरज आपण पाहतोय. धनेश स्मृती चषक 2021 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. सच अ ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर फॉर द क्रिकेट. व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू प्रेझेंट हियर. निशांचं षटक थोडंसं मोठं होतं, लेंदी होतंय. शॉर्ट पिच चेंडू बॅकफुटला जाऊन जागा बनत असताना गुड फिल्डिंग, मात्र थ्रो त्या वेगानं करू शकला नाहीये. एकच धाव धावफलकावरती. एकेरी धावेने धावसंख्येला आकार देत असताना आपलं लक्ष पूर्ण करण्याचा प्रयत्न करत सागाव संघ 44 धावा चेस करतोय या मैदानावरती. कारण मागच्या सामन्यात 69 धावा सहज चेस केल्या होत्या, मात्र आता वातावरण बदललंय. कारण सकाळ मगाशी सामना खेळले तेव्हा दुपार होती, आता मात्र सायंकाळचं वातावरण. त्यामुळे वातावरणामध्ये खूप तुम्हाला बदल पाहायला मिळतोय. चेंडू टेक ऑफ होत नाहीये, थोडंसं मॉइश्चर देखील तुम्हाला विकेटवरती पाहायला मिळतं. खूप सुंदर विकेट आहे. पाहिल्यानंतर पाताक्षणी प्रेमात पडावी अशी विकेट. इनसाइड आउट करण्याचा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, मात्र इनर एज लागते. चेंडू मागे निघून जातोय विकेट किपरच्या मागे, बिहाइंड विकेट किपर. गुड फिल्डिंग, नो चान्स फॉर रन. एंड ऑफ द कपल ऑफ द ओव्हर. गुड फिनिश आणि धावसंख्या धावफलकावरती 18 धावा धावफलकावरती. प्रसाद कौतुक करेन गोलंदाजाचं. निशांतचं पहिला चेंडू त्यानं डॉट फेकला, एंडिंग देखील डॉटनं केली, मात्र 2 चेंडू अमांतर पाहायला मिळाले. दिस ओव्हर हॅज बीन व्हेरी लेंदी. 8 चेंडूंचं षटक तुम्हाला पाहायला मिळालं आणि 19 धावा धावफलकावरती आल्या त्या 18 धावा. 44 धावांची गरज असताना 18 धावा धावफलकावरती. उर्वरित समीकरणात मात्र 12 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. ज्या टायगर संघानं मागच्या सामन्यामध्ये 12 चेंडूमध्ये 17 धावांची गरज असताना तो सामना डिपेंड केला होता, आता मात्र 12 चेंडूमध्ये 26 धावांची गरज आहे. डिपेंड होणार का सामना, की सागाव संघ आपलं लक्ष पूर्ण करेल मैदानावरती. कारण चिन्मय सारखा अत्यंत घातक फलंदाज अजून देखील मैदानावरती असताना. पहिल्या षटकामध्ये आल्या त्या 6 धावा, या षटकामध्ये दुपटीनं धावा आल्यात निशांच्या, कारण या षटकामध्ये तब्बल 12 धावा आल्यात. 2 चेंडू वाईट राहिले, 8 चेंडूंचं षटक फेकलं त्यानं, लेंदी राहिलं षटक. आणि एंड ऑफ द कपल ओव्हर 18 फॉर 1 अँड रिक्वायर्ड रन 26 फ्रॉम 12 डिलिव्हरीज. तर कोण जिंकणारा सामन्याची उत्कंठा शिकायला पोहोचते. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आपण पाहायला मिळते. पहिला दिवस आजच्या स्पर्धेचा. एकूण 32 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. 4 दिवसाची ही स्पर्धा आपण पाहतोय. कैलासवासी धनेश यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून अप्रतिम आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. लक्झरी ग्रीनरीज तुम्हाला पाहायला मिळते. खूप सुंदर विकेट तुम्हाला पाहायला मिळते. अप्रतिम. 12 चेंडू 26 धावा. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. मोहित येतोय, ज्या मोहितनं मागच्या सामन्यामध्ये अक्षरशः सर्वांना मोहित करून सोडलं होतं. तोच मोहित बघायचं या षटकामध्ये काय कामगिरी करणार आहे या मैदानावरती. ओ लावले डिलिव्हरीज, परफेक्ट यॉर्कर, राईट इन ब्लॉक ऑल. बॅट्समॅन नो आन्सर टू इट. फक्त सिंगल धाव फलकावरती प्लेसमेंट करण्याव्यतिरिक्त कोणता ऑप्शन नव्हता फलंदाजाकडं. आणि 1 धाव अंकित करत असताना उर्वरित समीकरण मात्र आता 11 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. प्रसाद सामना खूप चांगला पाहायला मिळतोय, कारण मागच्या सामन्यामध्ये देखील या 2 संघाच्या माध्यमातून जेव्हा टायगर संघ मैदानावरती उतरतो, जेव्हा सागाव संघ मैदानावरती उतरतो, तेव्हा चांगला फाईट सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. आणि तो सामना आता मात्र होत असताना अप्रतिम स्पर्धा, तेवढा चांगला सामना प्रेक्षकांची मात्र मन जिंकतोय. आणि प्रेक्षकांमध्ये चर्चेला उदाहरण येते की सामना कोण जिंकणार. सचिन मात्र लवकर बाद झाला, त्यामुळे जबाबदारी स्वीकारली ती मात्र चिन्मयनं आतापर्यंत एक षटकार, एक चौकार लागून लावलाय. त्यानं आपल्या संघासाठी तब्बल 14 धावांचं योगदान दिलं आतापर्यंत. ग्रेट स्टार्ट फ्रॉम द चिन्मय. स्वतःला सावरत असताना, जबाबदारी स्वीकारत असताना डावकरी त्याचा अत्यंत घातक फलंदाज. चौकारानं सुरुवात केली होती त्यानं आपल्या इनिंगची. तोचा फलंदाज अजूनही मैदानावरती. गोलंदाज मोहित, व्हेरी गुड बॉलिंग. ओ लावली यॉर्कर. मलिंगानंतर कोणाचं नाव येईल ते मात्र मोहितचं येईल. प्रसाद भविष्यामध्ये खूप चांगला एंटरटेनमेंट करत असताना अप्रतिम गोलंदाजी. शिवाजी यावेळी मात्र शिवाजी पाटील स्वतः संघाने एन्जॉय करत असताना स्पर्धेला, कारण आज त्याने मात्र संधी दिली ती नवीन चेहऱ्यांना. 10 चेंडू 24 धावांची गरज. नवीन पिढी आपली पुढे आली पाहिजे, ही त्यांची एक मी म्हणेन धारणा आहे. सातत्यानं चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतात, आमूलाग्र बदल. कारण डावकुरा आणि उजव्या हाताचे फलंदाज मैदानावरती. येणारे चेंडू 10 आणि 24 धावांची गरज. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. खूप लवकर चेंडू अटॅम्प्ट करत असताना मात्र मिस टायमिंग. निशान चेंडू खाली. निशान करणं अपेक्षा नव्हती, कारण ज्यात निशाननं सचिनचा खूप चांगला जल टिपला होता.
तोच मात्र इथे थोडासा प्रेशराईज होतोय. बघू शकाल आपण मैदानावरती 11 खेळाडू आहेत. जवळजवळ 3 ते 4 खेळाडूंच्या कंपनीवरती आहेत. पछतावा होतोय, रिग्रेटिंग तुम्हाला पाहायला मिळतोय. मात्र धावा अडवू शकला नाहीयेत. 2 धावा अंकित करत असताना येणारे चेंडू 9 आणि गरज आहे ती मात्र आता 22 धावांची. 22 धावा आतापर्यंत कुठण्यात आल्यात प्रसाद? 9 चेंडू आणि 22 धावांची अजूनही गरज आहे मैदानावरती. ऑन साइडला अटॅकिंग शॉट दाखवत असताना पुन्हा निशान चेंडू खाली येतोय. मात्र आता कोणती चूक करत नाही. 2 धाब्याचा मारस बघायचा, थ्रो मात्र बाउन्स येतोय. ग्रेट अँड मिड द विकेट, गुड कॉल, गुड कोऑर्डिनेशन. पहिली धाव वेगानं पूर्ण केली, दुसऱ्या धाब्याचा मानस, त्यामध्ये मात्र यश. आणि येणारे चेंडू आता मात्र 8 आणि गरज आहे ती 20 धावांची. 8 चेंडू 20 धावा. यू आर वॉचिंग थ्रिलिंग मॅच. हु विल बी विनर? यू विल गेट आन्सर शॉर्टली. सो प्लीज डोंट गो एनीवे, जॉइन विथ अस अँड एन्जॉय विथ द लेट Dhanesh Smriti Trophy 2021 Season 2. It's a beautiful atmosphere for the cricket. Such a beautiful atmosphere. आणि सामना मात्र कोण जिंकण्याची उत्कंठा शिकेला पोहोचत असता. 8 चेंडू आणि 20 धावांची गरज. सामना अजूनही क्लोज आहे, कारण चिन्मय अजूनही मैदानावरती आहे. राहुल जाधव अजूनही फाईट करतोय मैदानावरती. खूप लवकर चेंडू अटॅम्प्ट करत असताना पुन्हा एकदा त्याच दिशेनं शतक्षण मात्र आता दुसरा तुम्हाला पाहायला मिळतोय. वेगानं प्रेम चेंडू खाली येतोय. स्वतः संघनायक थ्रो बघा किती वेगान देत असताना, एंटरटेनमेंट करत असताना, स्वतः प्रकाश जोता देत असताना 7 क्रमांकाची जर्सी याली परिधान करत असलेला. आणि मला आठवण झाली ती मात्र अभिलाषा म्हात्रे, पेनची जिनं आपल्याला वर्ल्ड कप आणून दिलं. आणि 7 चेंडू आता गरज येते मात्र 19 धावांची. ती देखील 7 नंबर जर्सी परिधान करत असते. येणारे 7 चेंडू 19 धावा. सामना रंगलाय प्रसाद बघा. 12 चेंडू 26 धावा, 11 चेंडू 25 धावा, 10 चेंडू 24 धावा, 9 चेंडू 22 धावा, 8 चेंडू 20 धावा. आता मध्ये समीकरण आले ते 7 चेंडू 19 धावांची गरज. चिन्मय अजून मैदानावरती संघर्ष करतोय, मैदानावरती धावांसाठी झगडतोय. फुलटा दिशा दिली, गेट टच, वारा शॉट, शतक जज करतोय. हो, अप्रतिम शतक्षण दाखवत असताना सुधाकर चेंडू खाली येत असताना, स्वतःला स्टेज करत असताना आणि 2 धावा मात्र इथे निश्चित त्यानं अडवल्यात आणि एंटरटेनमेंट केलंय. प्रेक्षकांना देखील टाळ्यांच्या कडकडत त्याचं स्वागत केलं जातंय. आणि षटक मात्र यशस्वीरित्या पार पडत असताना येणारे 6 चेंडू आणि गरज आहे ती मात्र 17 धावांची. 6 चेंडू 17 धावा. वाडा एंटरटेनमेंट आणि वाडा मॅच. काय चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. ज्या सागाव संघानं मागच्या सामन्यामध्ये 69 धावा सहजरित्या चेस केल्या होत्या, त्या सागाव संघाला आता मात्र 44 धावा काढताना मात्र भरपूर मेहनतीची पराकाष्ठा करावी लागते. हेच तर क्रिकेट आहे मैदानावरती. येणारे चेंडू 6 आणि 17 धावांची गरज. ज्या टायगर संघानं मागच्या सामन्यामध्ये 12 चेंडूमध्ये 17 धावा डिपेंड केल्या होत्या, आता मात्र 7 चेंडूमध्ये 17 धावा डिपेंड करेल का? चिन्मय त्यांना हा सोडेल का? चिन्मय त्यांच्यावरती किती तुटून पडेल? ज्या चिन्मयने चौकारात सुरुवात केली त्या चिन्मयकडनं फार अपेक्षा असणार आहेत. येणारे चेंडू 6 आणि गरज मात्र 17 धावांची. वाडा मॅच, अप्रतिम सामना. प्रेक्षकांची मात्र मन जिंकतोय आणि प्रेक्षकांच्या डोक्याला सुन्न करणारा आणि प्रेक्षकांमध्ये मात्र हुरहुरी भरणारा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. धनेश स्मृती चषक 2021 ऑर्गनाइज बाय जानमन क्रिकेट संघ डायगर यांच्या माध्यमाने स्पर्धा आपण पाहतोय. येणारे चेंडू 6 आणि 17 धावांची गरज. सामना आपण लगेच स्पीडअप करायचा आहे. मी कौतुक करेन गोलंदाज मोहितचं, ज्याने या षटकामध्ये आपण धावा पाहिल्यात मोहितच्या, तर त्यानं फक्त 9 धावा दिल्यात मैदानावरती. अप्रतिम गोलंदाजी. येणारे चेंडू 6 आणि गरज मात्र 17 धावांची. कोण जिंकणार हा सामना? टायगर की मात्र सामना जिंकणार तो सागाव संघ? अत्यंत घातक संघ दोन्ही संघ आहेत मैदानावरती खेळत असताना. अनिकेत येतोय गोलच्या मार्कवरती. अनिकेत कडनं फार अपेक्षा असताना मात्र तेवढ्याच अपेक्षा असणार आहेत तर राहुल जाधव कडनं, करतो अजूनही मैदानावरती टिकलाय. त्याचा झेल देखील सोडलाय. बघा त्या झेलची किंमत किती मोजावी लागणार आहे. ओर द विकेट. पहिला चेंडू मोठा प्रहार केलाय. चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरलं. जर तुम्ही झेल सोडलात तर त्याचं प्रायचित्त भोगावं लागेल. त्याचं सडेतर उत्तर दिलाय. दॅट्स अ 6 आफ्टर लॉंग टाइम. वी आर सीन टेरिफिक शॉट फ्रॉम द राहुल जाधव. दॅट्स अ 6. थँक्यू डीजे. ज्या निशांना झेल सोडला होता राहुलचा, तर राहुलनं मात्र आता अत्यंत प्रहार घातक केलाय. आता मात्र समीकरण लगेच बदललंय. 6 चेंडू 17 धावांची गरज होती. समीकरण लगेच बदललंय. 5 चेंडू 11 वरती येऊन थांबलंय. बघायचे चुकाना माफी नाही मैदानावरती. रिटेक नाहीये मैदानावरती. आणि निशांना सोडलेला राहुलचा झेल. आता मात्र राहुल अक्षरशः तुटून पडलाय. पहिल्या चेंडूवरती प्रहार करत असताना दमदार फलंदाजी. स्टेप आउट झालाय. मोठा फटका दाखवत असताना व्हाट अ शॉट. Amazing timing, great footwork over the top of the long on. That's a huge 6 out of park.
अमेझिंग शॉट, दॅट वॉज अमेझिंग शॉट, इनक्रेडिबल. जबरदस्त प्रहारी फलंदाजी. पहिला षटकार मिड विकेटच्या डोक्यावरनं, दुसरा षटकार लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. येणारे चेंडू 4 आणि 5 धावा. सामना सोपा केलाय. जबरदस्त एंटरटेनमेंट राहुल जाधवने करत असताना 19 या वैयक्तिक धावसंख्येत खेळत असताना प्रतिम फलंदाजी. स्टेप आउट झालाय पुन्हा एकदा. मध्ये सिलेक्शन तेवढ्याच चूक. चेन्नई पार पुढे आला होता मात्र नाही. स्ट्राईक राहुलला आपल्या खात्यामध्ये ठेवायची आहे कारण त्याला त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे. येणारे चेंडू 3 आणि गरज आहे ती मात्र 5 धावांची. पुन्हा एकदा कमबॅक केलं गोलंदाज अनिकेतनं. प्रेशर केलं होतं मात्र पुन्हा एकदा कमबॅक केलं मैदानावरती. गुड कमबॅक. पुलटॉस चेंडू मात्र फायदा घेऊ शकला नाहीये आणि बघायचं सॅक्रिफाईस करावी लागेल का विकेट राहुल जाधवला. यस, सॅक्रिफाईस करावी लागते आणि ज्या राहुलने मैदानावरती अहंकार माजवलाय त्याला विकेट सॅक्रिफाईस करावे लागले. सामना बदलतोय. येणारे चेंडू 2 आणि गरज आहे ती मात्र 5 धावांची. वाडा मॅच. समीकरण बदलत गेलं प्रसाद. बघा 12 चेंडू 26 धावांचं समीकरण होतं. 11-25 वरती आलं, नंतर 10-24 वरती थांबलं, पुन्हा 9-22 वरती आलं, 8-20 वरती थांबलं, पुन्हा 7-19 वरती आलं आणि 7-17 वरती आल्यानंतर मात्र अत्यंत घातक फलंदाजी पाहिली. 2 षटकार मारले फलंदाज राहुल जाधवनं. नंतर मात्र सामन्यामध्ये फेरबदल वेगाने झाले प्रसाद. येणारे 2 चेंडू आणि गरज ती मात्र 5 धावांची. 2 चेंडू 5 धावा. येस, दिस इज अ फेअर डिलिव्हरी. दिस इज अ फेअर डिलिव्हरी आणि फलंदाज बाद होतो. राहुलला विकेट सॅक्रिफाईस करावी का लागली याचं उत्तर चिन्मय देईल का येणाऱ्या 2 चेंडूमध्ये. मात्र विकेटचा आपण विचार केला प्रसाद तर प्रथम फलंदाजी करताना टायगर संघानं 5 गडी गमावले होते तर उत्तर शिव संघानं आतापर्यंत फक्त 2च गडी गमावले. त्यामुळे 2 चेंडू 5 धावा. जरी 4 धावा त्यांनी काढल्यात विकेट राखून तरी हा सामना या स्पर्धेच्या नियमानुसार तुम्ही जिंकू शकता यात मात्र शंका नाहीये. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा, अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आणि ऐन वक्तावरती विकेट घेतली खरी मात्र येणारा चेंडू सामन्याचं प्रतिबिंब ठरणार आहे. जर येणाऱ्या चेंडूवरती मोठा फटका आला तर सामना फिनिश होईल आणि जर येणाऱ्या चेंडूवरती सिंगल किंवा डबल आले तर या सामन्याचा उत्कंठा मात्र शिगेला पोहोचणार यात मात्र शंका नाहीये. वाडा मॅच. यू आर द वॉचिंग थ्रिलिंग मॅच अँड यू आर वॉचिंग द स्ट्रगल ऑफ द फायटिंग ऑफ द स्ट्रगल अँड एक्झिस्टंट ऑफ द फाईट असं तुम्हाला सामना पाहायला मिळतो मैदानावरती. येणारे 2 चेंडू आणि गरज ती मात्र 5 धावांची. वाडा मॅच. व्हॉट्स गोइंग ऑन. ओह माय गॉड, ओह माय गॉड, अनबिलिव्हेबल क्रिकेट. नो बॉलचा पंचांगाने इशारा आलाय. व्हॉट इज अ प्रेशर. प्रेशर किती बघा मैदानावरती. अनबिलिव्हेबल क्रिकेट आणि क्रीजच्या बाहेर चेंडू फेकण्यात आलाय. त्याला पंचाने नो बॉल दिलाय आणि इथे चेंडू मात्र 2 असणार आहेत आणि फ्री देखील असणार आहे. त्यामुळे 2 चेंडू प्रसाद आणि 4 धावांची गरज. व्हॉट इज अ प्रेशर. I kindly request you all players please don't play in under pressure. If you play in under pressure you can't show talent and quality. Sure natural game. तुमचा नैसर्गिक खेळ दाखवा तरच तुम्ही क्रिकेट चांगलं दाखवू शकता. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. खूप चांगला सामना रंगला. प्रेक्षकांची मनं जिंकली आणि सर्व प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा लक्षवेधी लढत शेवटच्या षटकामध्ये आणि फ्री हिटचा इशारा असेल पंचांकडनं. येणारे 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. सामन्यामध्ये जास्त टाइमपास नकोय. यस, सामना आपण स्पीडअप करायचा आहे कारण अजून 2 सामने उर्वरित आम्हाला खेळायचे आहेत मैदानावरती. टायगर संघासाठी पारितोषिक आलंय 500 रुपयाचा पारितोषिक. जर आपण सामना जिंकला तर मात्र 1च धाव धापलकावरती. येणारे चेंडू मात्र 1 आणि गरज आहे ती मात्र 3 धावांची आणि 2 धावा जरी काढल्या तरी या सामना जिंकू शकेल. सोमनाथ यांच्याकडे पारितोषिक आलंय. जर टायगर संघ जिंकला तर 500 रुपयाचं पारितोषिक. वाडा मॅच. जर एकदा जोरदार टाळ्या होतात मित्रांनो या सामन्यासाठी. अप्रतिम स्पर्धा आणि तेवढाच चांगला सामना. कुणी विचार केला नव्हता की 12 चेंडूमध्ये 26 धावांची गरज असताना सामना इथपर्यंत पोहोचेल आणि कुणी विचार केला नव्हता की राहुल जाधव 2 षटकार मारल्यानंतर त्याला स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल आणि चिन्मयने असं का केलं हे त्याच्या देखील उत्तर नाही त्याच्याकडं. येणारा चेंडू 1, 3 धावांची गरज. जरी 2 धावा केल्या तरी संघ जिंकू शकेल तो सागाव. त्यामुळे 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. वाडा मॅच. सामना स्पीडअप करायचा आपण. टाइमपास नकोय तर 2 सामने अजून आपल्या खेळवायचे आहेत. जबरदस्त क्रिकेट स्पर्धा. अप्रतिम सामना कारण सामना 4 चेंडू 5 वरती आला होता. 3 चेंडू 5 वरती होता. 2 वरती 4 वर आला आणि 1 वरून 3 वरती आला अजून मैदानावरती.
सामना संपल्यानंतर कोणी आतमध्ये शिरकाव करायचा नाही याची आपण नोंद घ्या. येणार चेंडू 1 आणि 3 धाबांची गरज. कोण जिंकणारा सामना? ज्या संघाने मागच्या सामन्यात 69 धाबा सहज चेस केल्या होत्या तो 44 धाबांसाठी संघर्ष करतोय. आणि ज्या राहुलने 2 चेंडूमध्ये 2 षटकार मारले होते त्याने स्वतःची विकेट का सॅक्रिफाईस केली असे असंख्य प्रश्न त्यांची उत्तर मिळणार येणाऱ्या शेवटच्या चेंडूवरती. व्हॉट अ मॅच. 1 चेंडू 3 धाबा. अंगावरती शार आणणारा, डोक्याला सुन्न करणारा, अंगावरती घाम आणणारा सामना अक्षरशः सामन्यामध्ये मात्र दोघांनी झोकून दिलाय. व्हॉट अ मॅच. अनबिलिव्हेबल क्रिकेट मैदानावरती. व्हॉट अ ग्रेट फिनिश. व्हॉट अ ब्रिलियंट फिनिश. जबरदस्त फिनिश केले ते फलंदाज पुरुषोत्तमनं. व्हॉट अ फिनिश. दिस इज अ गुड फिनिश. हरकत नाही प्रसाद, खूप चांगलं एंटरटेनमेंट केलं. खूप चांगला सामना डिपेंड केला मी म्हणेन. खरंच 4 चेंडूंनी फक्त 5 धावांची गरज होती तरी देखील सामना डिपेंड केलाय. खूप चांगली कामगिरी तुमची, हरकत नाहीये. मात्र तुम्ही चूक कुठे केली? निशाननं झेल सोडला राहुलचा. त्याच राहुलने 2 षटकार मारले आणि तीच तुमची मोठी चूक ठरली. त्यामुळे पुढच्या भविष्यात